जागावाटप अंतिम टप्प्यात आहे। पहिल्या 2 जागांमध्ये शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना माहीमधून उमेदवारी मिळाली खरी, मात्र मुंबईत महायुतीच्याच या मैत्रीमध्ये काहीसा मिठाचा खडा पडतोय का काय, सगळी अशी परिस्थिती। आपल्यासोबत विद्यमान आमदार सदा सरवणकर आहेत। खरं तर सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, चर्चा चांगली सुरू आहे, पण अशा वेळी दुसरं तिसरं कोण नाही तर थेट मुंबई अध्यक्ष भाजपची भूमिका किंवा त्यांनी केलेलं मत हे मिठाचा खडा टोकण्यासारखे। काय नेमकी भूमिका आहे? आशिष शेलारे माझे चांगले मित्र आहेत, तसे ते राजसाहेबांचे मित्र आहेत। त्यांनी केलेलं जे वक्तव्य मी तसं ऐकलं नाही, पण जे आता मीडियाद्वारे माझ्या लक्षात येत आहे, एक राजसाहेबांची आणि त्यांची मैत्री आहे, त्या मैत्रीपोटी काही म्हणाले असतील। पण महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडून आणावं यासाठीची काल एक सूर्यवंशी सभागृहात बैठक झाली। त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी होते, राष्ट्रवादीचे होते, आम्ही सगळे होतो, रिपाईचे होते, आणि त्यावेळेला मोठ्या जोरात हा सगळा प्रचार करून इथला जो आपला आमदार आहे हा निवडून आणावा अशा प्रकारचा संकल्प काल करण्यात आला, आणि ते आदेश आशिष शेलारनेच दिले होते। त्यामुळे मला असं वाटतंय की मैत्री म्हणून जर ते काही बोलले असतील तर ते त्यांचं स्वातंत्र्य आहे। पण सदाजी, पुरत मुद्दा तोच राहतो की राजकारणात ही मैत्री आत्ता महत्वाची आहे, जी तुम्ही एकत्र आहात, तुम्ही सरकार बसवलेले आहे, एक मोठा बदल त्यामध्ये झाला, तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिलात। आत्ताची राजकीय मैत्रीपेक्षा वैयक्तिक मैत्री महत्वाची जर ठरली तर तुम्हाला फटका नाही बसणार? मला असं वाटतं आम्ही जे काही एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबरीने त्या बंडात सहभागी झालो त्याची मुख्य कारणं होती की शिवसेना प्रमुखांचे विचार कुठेतरी पायदळे तोडवले जातात की काय असा संशय आमच्या सगळ्या आमदारांच्या मनात होता। ज्या ज्या लोकांना मान्य शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर विरोध केला, ही सगळी मंडळी त्यावेळेला ती बरोबर दिसत होती। ज्या कम्युनिस्टांना संपवण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी जीवाचे रान केलं ते दिसत होते। बॉम्बलेसमध्ये जे कोणी आरोपी होते, ज्याने आमच्या नेहरू नगर सारख्या भागामध्ये बॉम्बलास्ट केले, 300-350 घरं उद्ध्वस्त झाली, ते दृश्य आमच्या डोळ्यासमोर होतं। आणि हे पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की शिंदे साहेब जो निर्णय घेत आहेत शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेण्यात जाण्याचा, हा योग्य निर्णय आहे, आणि म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर गेलो। आज अभिमान वाटतोय की ते काम सुरू केल्यानंतर गेल्या 2.5 वर्षात सर्वसामान्यांच्या ज्या समस्या होत्या ह्या सगळ्या सोडवण्यामध्ये आम्हाला बहुतांशी यश प्राप्त झालं, आणि या ठिकाणचे सर्व मतदार हे आज शिवसेनेच्या बरोबर आहेत, शिवसेना प्रमुखांच्या विचाराच्या बरोबर आहेत, आणि मला असं वाटतं तीच आमची खरी। तुम्ही म्हणताय की तुम्ही प्रत्यक्ष ते विधान ऐकलं नाही, पण माध्यमांमधून जे समोर येतोय, जी बातमी आम्हाला देखील कळतीये की हिंदुत्वाचा वारसा, हिंदुत्वाचा विचार बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरे आणि त्यांच्या परिवारानं चालवला आहे। ठाकरे कुटुंबातून जर कुणी येत असेल तर त्याला थोडंसं सोपा मार्ग करून दिला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलंय। मग याचा अर्थ असा कुठेतरी म्हणायचं का की ठाकरे परिवारातला आहे म्हणून बगल द्यावी आणि शिवसेना तिथं वाढू नये? असं आहे, मी एक सर्वसामान्य कुटुंबातला शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रेरित झाला किंवा भालावलेला एक शिवसैनिक आहे। मोठमोठे अनेक नेते यापूर्वी सुद्धा आमच्या विरोधात निवडणूक लढवली, पण बाळासाहेबांचे विचार घेऊन ह्या प्रत्येकाबरोबर संघर्ष करून शिवसेना या ठिकाणी वाढवण्याचं काम आम्ही केलं। मला असं वाटतं आजही माझी भूमिका तीच आहे। एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेण्याचं जे काही व्रत हाती घेतलंय त्या व्रताला पूर्णपणे सपोर्ट करून त्यांच्याबरोबर राहणं ही आजची काळाची गरज आहे, आणि मतदारांची सुद्धा तीच अपेक्षा आहे। एक सर्वसामान्यांमधला मुख्यमंत्री, तसाच एक सर्वसामान्यांमधला गिरणी कामगार आमदार, हे सुद्धा लोकांना आज पटलेलं आहे, आणि म्हणूनच सर्वसामान्य जनता, मतदार हे आज आपल्याबरोबर आहे। तुम्ही वारंवार टीका करणं टाळताय, पण या सगळ्या मैत्रीनंतर बाहेर जे वातावरण बघतंय की आवाज येतोय, शिवसैनिक जमलेत, कार्यकर्त्यांमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण होईल यातनं? वरिष्ठांशी कोणाशी बोलणं झालंय? कारण अगदी शहर म्हणजे मुख्य प्रदेशाध्यक्षाची भूमिका घेतायत, शिवसैनिक म्हणून तुम्ही तुमची बाजू मांडतायत, तुम्ही अजूनही थेट बोलणं टाळताय, या कार्यकर्त्यांना कसं समजावणार? नाही, काही टाळत नाही। मला एबी फॉर्म पक्षाचे नेते एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांच्यावरती आम्हा सर्व शिवसैनिकांचा पूर्ण विश्वास आहे, आणि त्यांनी सांगितलं की लढायचं आहे, आणि माहीम, दादर, प्रभादेवीचा
आमदार हा या विधानसभेत असलाच पाहिजे आणि शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जाणं हे एकच स्वप्न आपलं सगळ्यांचं आहे आणि त्यासाठी आम्ही काम करतोय. मला असं वाटतं आणखीन इतर लोकांच्या टीकेकडे लक्ष न देता शिवसेना प्रमुखांच्या विचारांसाठी जे जे काही करणं शक्य आहे ते आम्ही सगळे शिवसैनिक करायला तयार आहोत. अजूनही पूर्ण जागा वाटप झालेलं नाहीये, अजूनही बऱ्याच जागा शिल्लक आहेत. पण अशा वेळी एखाद्या आपल्याच मित्रपक्षाची भूमिका, त्याच्या बातम्या होणं, कार्यकर्त्यांमधला संभ्रम इथून सुरुवात झाला, तो अजून असा वाढत गेला तर वाटत नाही योग्य वेळी थांबलं पाहिजे त्यांच्या वरिष्ठांना किंवा त्यांना. तुम्ही नेमकं काय वरिष्ठांना निरोप दिलाय? मला असं वाटतं एकनाथजी शिंदे साहेबांनी एकदा आशीर्वाद दिले आणि लढ म्हणून सांगितल्यानंतर मला मागे वळून बघण्याची गरज नाही. बाकी वैयक्तिक मतं वेगवेगळे असू शकतात, पण महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत. काल कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, तिथे निर्धार केला गेला की कोणत्याही परिस्थितीत या भागातला आमदार हा येत्या विधानसभेत असला पाहिजे. शिवसेना प्रमुखांचे विचार तिथे गेले पाहिजेत, हिंदुत्वाची भूमिका तिथे गेली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की इतर तसे पाहिलं तर आशिष शेलार सुद्धा माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळे मला असं वाटत नाही ते वेगळ्या प्रकारचा काही दबाव माझ्यावरती आणतील. सदाजी, तुम्ही वारंवार मैत्रीचा उल्लेख करताय, पण मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. 2014 आणि 2019 आशिष शेलार बांद्र्यातनं लढले. 2014ला मनसेनं तिथून उमेदवार दिला नाही, 2019ला मनसेनं तिथून उमेदवार दिला नाही, 2024ला देखील उमेदवार द्यायची शक्यता खूपच कमी आहे, अजून तरी दिलेला नाहीये. आशिष शेलार यांचा मतदारसंघ कुठेतरी अडचणीत आहे म्हणून पटकन त्यांना देखील ही राजकीय मैत्री आठवली, कारण तिथं मनसेने येऊ नये म्हणून ही काळजी घेण्यासाठी त्यांचं जास्त मित्रप्रेम आठवलंय. तुम्ही बोलत नाही स्पष्ट, पण तरी माझा प्रश्न. नाही, मला नाही असं वाटत. राजसाहेबांची आणि आशिष शेलारांची मैत्री आहे हे जगजाहीर आहे. त्यामुळे स्वतःचा मतदारसंघ शेप करण्यासाठी काही केलं असेल मला वाटत नाही. हा निश्चित मैत्रीसाठी मित्राचा मुलगा म्हणून त्याला सहानुभूती मिळावी म्हणून किंवा त्या बाबतीची आपली भावना असते एक मित्रत्वाची, ती त्यांनी केली असेल. पक्ष म्हणून, महायुती म्हणून किंवा त्या बाबतीत जे धोरण असेल हे निश्चित आपले जे प्रमुख नेते आहेत ते या बाबतीत निश्चित धोरण घेतील. आणि मला विश्वास आहे की एक एक महायुतीचा उमेदवार वाढणं हीच काळाची गरज आहे आणि त्यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील. आणि तशा प्रकारचे आदेश त्यांनी काल रात्रीच दिले होते. मला असं वाटतं की पक्षासाठी दिलेले आदेश किंवा पक्ष कार्यकर्त्यांना दिलेले आदेश हेच खूप महत्वाचे आहे. राज ठाकरे यांची बदललेली हिंदुत्वाची भूमिका किंवा हिंदुत्वाला जवळून घेऊन जाणार असा एक उल्लेख त्यांनी केला. तुम्ही देखील सोबत आहेत, तुमचे देखील राज ठाकरेंचे संबंध चांगले आहेत. काय आवाहन कराल सगळ्यांना? राजसाहेब किंवा ठाकरे कुटुंबांबद्दल आम्हाला प्रेम आहे, निश्चित आहे. राजसाहेब सुद्धा आम्ही बाजूलाच राहतो. पुत्रासाठी काही प्रयत्न करणं हेच वावगं आहे असं मी मानणाऱ्यापैकी नाही. पण ते करत असताना माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला गेली 30 वर्ष ह्या मतदारसंघात रक्ताचं पाणी करून सर्वसामान्यांसाठी काम करतोय, ही भावना त्यांच्याही लक्षात येईल. त्यामुळे मला असं वाटतं त्यांनाही असं वाटेल की आपण काहीतरी मुलासाठी करत असताना ज्यांनी अहोरात्र इथे पक्ष वाढवला, मला वाटत नाही त्यांनी कधी मलाही त्याच्याशी बोलले किंवा ते बोलू शकत होते. पण तसं जर खरोखर मनापासून असतं तर ते बोलले असते. खूप खूप धन्यवाद. सदा सरवणकर यांनी आपल्याशी संवाद साधला. एकंदरीत बघितलं तर वैयक्तिक मैत्रीपासून राजकीय मैत्री, जर कोणी वैयक्तिक मैत्री जपली असेल तर त्याबद्दल आक्षेप नाही. राजकीय मैत्रीचं वचन देखील काल रात्रीच आपल्याला मिळाले. त्यामुळं अगदी सूचक असं कोणावरही राग नाही, कोणावर नाराजी नाही. ज्यानं जे केलं ते त्याच्या मर्जीनं केलं. मात्र विजय आपला निश्चित आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे, हा विश्वास त्यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी व्यक्त केला आहे. रावझोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.